नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्या मिरची पिकाला या ठिकाणी लागवड करून 8 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपण एक आळवणी घेणार आहोत. ही आळवणी आपली लास्ट राहील आणि बघू शकता आपण मिरची पिकाची ग्रोथ कसली झालेली आहे. एकदम फुटव्यांची संख्या बघू शकता. ते झाड दाखव, ते फुटवे बघा, मिरचीची ग्रोथ बघा. अतिशय सुंदर प्रकारे रोपट्याची लागवड झाली आणि रोपटं अतिशय सुंदर असं या ठिकाणी लागलेलं आहे. आणि आपण आज या ठिकाणी लास्ट आळवणी करणार आहोत. नंतर आपण ड्रिपनं वगैरे खत सोडू शकतो. आणि आज आपल्या मिरची पिकाची लास्ट आळवणी आहे. तर लास्टच्या आळवणीमध्ये आपण काय काय वापरणार आहोत याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असतात तर फॉलो करून ठेवा. बघू शकता आपण मिरचीची ग्रोथ, पिकांची संख्या या ठिकाणी योग्य अशी वाढ झालेली आहे. आणि याला अजून डेव्हलप करण्यासाठी आज आपण आळवणी घेणार आहोत. याच्या मुळ्याची वाढ आता आपण बघू शकता की 1 ते 4 ते 5 सेंटीमीटर समजा या प्रमाणात असेल. तर आपण ड्रिपनं जर पाण्यामध्ये खत किंवा आळवणीचं साहित्य जर सोडलं तर तेवढं झाडाला लवकर अपटेक करणार नाही. यासाठी आळवणीच्या मार्फत आपण याला 1261 असेल, जे ह्युमिक वगैरे टॉनिक वगैरे वापरतो ते आळवणीमध्ये देणार आहोत, जेणेकरून झाडाला लवकर लागेल आणि लवकर झाड ग्रोथ करण्यात मदत मिळेल. बघू शकता की आपण पहिल्या आळवण्यामध्ये जे काही कंटेन वापरले होते, जे औषध वापरलं होतं, जे आळवणी केल्यामुळं झाडाची ग्रोथ अगदी योग्य प्रमाणात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तर आज आपण आता दुसरी आळवणी करणार आहोत. चला तर आपण आळवणीचे साहित्य तुम्हाला दाखवू. या ठिकाणी आपण आळवणीचं साहित्य तयार करतो आहोत. या भांड्यामध्ये आपण 30 लिटर पाणी घेणार आहोत. प्रतिपंप 2-2 लिटर. आपण एका पंपाला 2-2 लिटर असं वापरणार आहोत. 22 आपण 30 लिटर पाणी घेतलेलं आहोत आणि त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड, रेबेझोम नावाचं ह्युमिक ॲसिड आहे, ते या ठिकाणी या द्रावण तयार करून घेणार आहोत. 30 लिटरमध्ये आपण या पद्धतीने द्रावण तयार करून घेणार आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने अशा प्रमाणात आपण या ठिकाणी द्रावण बघू शकता. हे ह्युमिक ॲसिड, यामध्ये फुलिक ॲसिड, ह्युमिक ॲसिड आणि जे काही छोटे छोटे घटक असतील याचा चांगल्या प्रमाणात त्याच्यामध्ये घटक आहेत. याची आळवणी केल्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही अतिशय जोमाने चांगल्या पद्धतीने होणार आहे आपल्या मिरची पिकाची. आपण बघू शकता की अशा पद्धतीने आपण या ठिकाणी द्रावण करत आहोत. स्टॉप कर. तर आपण बघू शकता कसल्या प्रमाणात आपलं या ठिकाणी द्रावण तयार झालेलं आहे आणि हे आपण वापरणार आहोत. आता मिरची पिकाकडे त्यामध्ये आपण यामध्ये पूर्ण आपली 4000 रोपट्यांची संख्या आहे. 4000 रोपट्यांची संख्या आहे. तर त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि त्याचं कॉम्बिनेशन ते द्रावण तयार करून घेतलेलं आहे. तसेच यामध्ये आपण प्रतिपंप 100 ग्राम 1261 आपण 5 किलोची बॅग आणलेली आहे. प्रतिपंप 100 ग्राम आपण वापरणार आहोत. 1261 मध्ये फुटव्यांची संख्या, फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्यामुळं फुटव्यांची संख्या अगदी योग्य होईल यासाठी आपण 1261 या आळवणीमध्ये वापरणार आहेत. आणि त्यासोबत एक टॉनिक विरा, द पॉवर ऑफ प्लांट, या ठिकाणी याचा आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळे आपले ह्युमिक ॲसिड असेल, अम्युनिक ॲसिड असेल, अदर कंटेन आहेत. तर हे आपण प्रतिपंप 30 ml आपल्या याला वापरणार आहोत, जेणेकरून झाडावर कसलाही प्रमाणाचा स्ट्रेस, ताण येणार नाही. झाड वातावरणात जरी बदल झाला तर झाडावर कसलाही ताण निर्माण होणार नाही. अगदी हिरवळ पसरलेली राहील, झाडाची योग्य प्रमाणात वाढ होत राहील. अशा पद्धतीनं आपली आजची ही दुसरी आळवणी राहील. तरी मिरची पिकाविषयी आता याचे आपण नवीन जसे जसे हे होतील तसे आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. आळवणी झाली, स्प्रे असेल, याचे पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणारच आहोत. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, नक्की फॉलो करा. बाजूला असलेला बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून व्हिडिओ जलद आपल्यापर्यंत पोहोचल्या जाईल लवकरात लवकर येईल. कसल्याही प्रकारची मिरचीविषयी माहिती पाहिजे असल्यास आपल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपल्या व्हिडिओमध्ये नंबर सांगलेलाच आहे 75 22 93 30 78 वर संपर्क करा.
आपल्याला त्वरित आपले अडचण दूर करण्यात येईल. एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण आज आळवणी करणार आहोत. त्यासाठी आपण एक असं जुगाड बनवलेलं आहे पंपाला, जेणेकरून आपल्याला टाकण्याला सहजरित्या टाकण्यासाठी सोपं होईल असं एक औषधाचं डबं घेतलेलं, त्याला कट करून अशा पद्धतीने जोडलेलं आहे. आणि याचा वापर आपण का यासाठी करणार आहोत. तर आज ती आळवणी करण्यासाठी आपण पाणी मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये सांगल्याप्रमाणे आपण हुमिक शील्ड आपण वापर करणार आहोत. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम चालू एक नाही रे चलो सर्वप्रथम हे द्रावण प्रत्येक टाकीला आपण असं हलवून घ्यायचं की जे खाली बसलेले जमून बसलेले सर्व एक मिक्स होईल. आणि याच्यामध्ये 2 लिटर आपण घेणार आहोत. तर एक आणि हा प्रतिपंप 2 असं वापरणार आहोत आपण. 2 झालेलं आहे. याच्यानंतर आपण 1261 टाकणार आहोत. तर याचं प्रमाण आपण 100 ग्राम प्रतिपंपासाठी आपण असं वापरणार आहोत. घेतलेली आहे. चालू केलं. 1261 100 ग्राम टाकणार आहोत आपण. तर एक अंदाजीच टाकणार आहोत अशा पद्धतीने. 2 टाकू का 3 टाकू? 3. 2 आणि जवळपास 3 असं 100 ग्राम आपण 1261 या ठिकाणी वापरणार आहोत. आणि त्यासोबत हा आपला विरा टॉनिक 30 ml अशा पद्धतीने याची बघू शकता आपण. एक पॅकिंग आलेली आहे याची. आपण प्रतिपंप फॉर आहे 30 ml या ठिकाणी आपण याला वापरणार आहोत. तर बघू शकता 30 ml याची मात्रा आपण 30 mlच वापरावी. या ठिकाणी असं टाकून घ्यायचं की असं व्यवस्थित ठेवायचं, जेणेकरून आपल्याला जाता वेळेस येत्या वेळेस याला लागणार नाही आणि याचं सांड होणार नाही. काळजी घ्यायची. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आपली आळवणी चालू आहे. झाडाला एक 30 ते 40 ml त्याच्या बुडावरती औषध पडावं. 30 ते 40 ml बघू शकता. अशा पद्धतीनं अलगद अशी सोप्या पद्धतीनं आपण आळवणी करायची. झाडावर औषध सांडणार नाही. अशाच पद्धतीनं असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला दाबा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद.